आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांना सवलत देण्यात आली। किनी टोलनाक्यावरून सर्व वाहनं टोल न घेता सोडण्यात आलेली आहे। टोलनाक्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील वाहनांना सवलत देण्यात आली। काँग्रेसच्या आंदोलनाला यश आलंय, तर सतेज पाटलांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसने हे आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाला आता यश आल्याचं पाहायला मिळत आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांना सवलत देण्यात आली, तर किनी टोलनाक्यावरून सर्व वाहनं टोल न घेता सोडलेली आहेत। सर्व्हिस रोड हा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत 100% टोल माफ करावा, परंतु त्यांनी कायद्यातल्या अडचणी आणि हा वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणं अभिप्रेत असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये नाही, परंतु सकारात्मकरित्या पत्र त्यांनी दिलेलं आहे की हा निर्णय आम्ही 50% करण्याची भूमिका घेतो। 15 दिवसात हे सर्व्हिस रोड व्यवस्थित त्या ठिकाणी करतो। त्याचबरोबर नियमात तरतूद होती 20 किलोमीटरच्या गावातल्या लोकांना पास देऊन सोडायची, त्याची अंमलबजावणी नव्हती। तोही त्रास 20 किलोमीटरमधल्या जवळजवळ 30 गावांना होत होता। ते गाव टू गाव जाऊन त्यांना पास देण्याची व्यवस्था या ठिकाणी करा म्हणून अशा सूचना दिलेल्या आहेत। आणि म्हणून आता कोल्हापूर आणि कराड सातारा या बाबतीत आम्ही या ठिकाणी पुढची दिशा नक्कीच 50% घेण्यासाठी या ठिकाणी ठरवू। पावत्या फाडून त्या टोलचं समर्थन करणारे माजी पालकमंत्री सतेज पाटील होते। हे सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहे। आमदार खासदार मंत्र्यांना टोल नसतो तरी सुद्धा त्या पावत्या फाडून कोल्हापूरकरांना दाखवून दिलं की मी मंत्री आहे, मी काही करू शकतो आणि तुम्हाला टोल द्यावं लागेल, हे सुद्धा त्यांनी त्यावेळी ठणकावून कोल्हापूरकरांना सांगितलं होतं। आणि स्वर्गीय एन.डी. पाटील साहेबांनी त्यांना सूर्याजी पिसाळ अशी उपमा त्यावेळी दिलेली होती। हे सगळं कोल्हापूरकरांना माहिती असताना आज जे टोलचं आंदोलन त्यांनी केलेलं आहे हे म्हणजे राजकीय स्टंट आणि इव्हेंट त्यांनी केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। अशा व्यक्तींनी तिथं अशा पद्धतीचं लोकांच्या डोक्यामध्ये धुळफेक करणं बंद करावं। कोल्हापूरचे लोक असल्या स्टंटबाजीला पीक घालणार नाही याचा मला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।